नमस्कार, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप विशेष आणि खास असणार आहे, कारण केंद्र सरकार आता उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पीएम विद्यालक्ष्मी योजना ही घेऊन आलेला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं सोयीस्कर आणि सुलभ होणार आहे आणि त्यांचा सगळ्यात मोठा हातभार हा पैशांचा केंद्र सरकार लावणार आहे। नेमकी पीएम विद्यालक्ष्मी योजना काय आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनल पहिल्यांदा असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खास आहे। तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार आहे। सरकारने पीएम विद्यालक्ष्मी योजनेसाठी 2024-25 ते 2030-31 या कालावधीसाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली आहे। अंदाजे 7 लाख विद्यार्थ्यांना यावर्षी लाभ मिळणार आहे। तर पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत देशातील 22 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळणार आहेत। पैसे नसले तर तुमचं शिक्षण आता थांबणार नाही, कारण सरकारने आता याची जबाबदारी घेतलेली आहे। केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना ही सुरू केलेली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिलेली आहे। दरम्यान ही योजना नेमकी कुणासाठी आणि कशी आहे याचा आता आपण पुढे सविस्तर पाहूया। आता सर्वप्रथम समजून घेऊया की पीएम विद्यालक्ष्मी योजनेचा कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे। तर पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी या योजनेचा लाभ मिळणार आहे। उच्च शिक्षणासाठी पैशांची अडचण या योजनेच्या माध्यमातून सोडवली जाणार आहे। पैशाअभावी शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या प्रत्येक पात्र तरुणाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेशाची हमी या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे। पीएम विद्यालक्ष्मी योजनेअंतर्गत किती कर्ज किंवा पैसे मिळणार आहेत ते समजून घेऊया। विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ आणि सुरक्षितता वाटावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचे अनेक फायदे सुद्धा असणार आहेत। पीएम विद्यालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे सहज उपलब्ध होणार आहे। दरवर्षी किती विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे तेही समजून घेऊया। सरकारच्या अधिसूचनेनुसार मिशन ओरिएंटेड दृष्टिकोनातून देशातील टॉप 60 प्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यात येणार असून दरवर्षी 22 लाखहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे। आता समजून घेऊया काय आहे ही पीएम विद्यालक्ष्मी योजना। पीएम विद्यालक्ष्मी योजनेमुळे देशातील मुला-मुलींना पुढे जाणे आता सोपे होणार आहे। जे आर्थिक अडचणीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडणं त्यांना भाग पडत असतं। पंतप्रधान विद्यालक्ष्मी उपक्रमाचे उद्दिष्ट गेल्या दशकात केलेल्या प्रयत्नांचा विस्तार करून तरुणांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळणं हा असणार आहे। या योजनेअंतर्गत कोणत्याही तारणाशिवाय आणि कोणत्याही गॅरंटी शिवाय शैक्षणिक कर्ज हे दिले जाणार आहे। म्हणजे आपल्याला शैक्षणिक कर्ज घेत असताना कोणतेही तारण देण्याची किंवा गहाण ठेवण्याची आता गरज असणार नाही, कारण की आता आपल्या कर्जाची हमी गॅरंटी ही केंद्र सरकार घेणार आहे। आता आपण समजून घेऊया पीएम विद्यालक्ष्मी योजनेचे नियम काय आहेत ते। भारत सरकार 7.5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाच्या रकमेसाठी 75% क्रेडिट गॅरंटी प्रदान करणार आहे। त्यामुळे बँकांना विद्यार्थ्यांसाठी त्यांचे कव्हरेज आणि समर्थन वाढवण्यासाठी मदत मिळणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयापर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 10 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरती 3% व्याज हे आकारले जाणार आहे। वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 4.5 लाख रुपयापर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना सध्याच्या पूर्ण व्याज सवलतीच्या व्यतिरिक्त ही सवलत मिळणार आहे। आता बघूया पीएम विद्यालक्ष्मी योजनेकरता अर्ज प्रक्रिया ही कशी असणार आहे। सरकारच्या डिजिटलायझेशनच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने पीएम विद्यालक्ष्मी योजनेने पीएम विद्यालक्ष्मी नावाचे एक एकात्मिक ऑनलाईन पोर्टल हे सुरू करण्यात आलेलं आहे। येथे विद्यार्थ्यांना कर्ज आणि व्याज सवलतीसाठी अर्ज करू शकतात।
हे पोर्टल सर्व बँकांमध्ये अर्ज प्रक्रिया एकत्रित करेल आणि अर्जदारांना सुलभ अनुभव हा सुनिश्चित या माध्यमातून करण्यात येणार आहे. ई व्हाउचर आणि सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC वॉलेटच्या माध्यमातून व्याज सवलतीसाठी देयक सुलभ ही केली जातील, ज्यामुळे डिजिटल वित्तीय समावेशनास अधिक चालना मिळणार आहे आणि डिजिटल इंडिया तर होणारच आहे. त्याबरोबर आता विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज सुलभरित्या आणि कमीत कमी व्याज दरात आता मिळणार आहे. त्यासोबत आपल्या कर्जाची हमी आता केंद्र सरकार घेणार असल्यामुळे आपल्याला आता आपल्या शिक्षणावरती फोकस करून आपण आपलं शिक्षण हे पूर्ण करू शकणार आहोत. आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आपण माहिती असायला हवी या YouTube चॅनल पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच अपडेट आपल्या WhatsApp आणि Telegram वरती मिळवण्यासाठी आमचे ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.